माननीय अजितदादांचा ॲक्सिडेंटल मृत्यू झाला, विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अत्यंत धक्कादायक आहे. मनाला चटका लावून देणारा असा त्यांचा मृत्यूचा ही घटना आहे. या राज्यामध्ये अनेक नेते झालेत, अनेक नेते पुढच्या कालखंडामध्ये होतील, पण तो प्रशासनावर जबरदस्त अशी पकड असणारा नेता फार क्वचित घडत असतो. त्यामधला एक नेता हा होता. साऱ्या कार्यकर्त्यांना सामान घेऊन जे होण्यासारखं आहे ते स्पष्टपणे सांगणं, जे न होण्यासारखं आहे त्याचेही सांगणं काही होणार नाही, अशा स्वरूपामध्ये कार्यकर्ता दुखावला जरी जे होण्याची शक्यता आहे ते त्याला करून दाखवण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अतुल स्थान त्यांनी मिळवलं होतं. 7 वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आले, खासदारही झाले आणि सर्वाधिक उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना या ठिकाणी मिळाला. या राज्याचं नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल पण होती. मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचं अकाली निधन झाल्यामुळे फार नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसचंही झालं, शरद पवार गटाचंही झालं. ते या कालखंडामध्ये अगदी 15-20 दिवसापूर्वी हा निर्णय झाला होता की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशा स्वरूपात कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की आता दोघं पक्ष एकत्र येतील आणि पुढच्या दिशा अजितदादा पवार हे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले दिवस अधिक येतील अशी आशा पल्लवित होत असताना हे घडलं. मनाला चटका लावून देणार आहे. अनेक गोष्टी त्यांच्या सांगता येण्यासारख्या आहे. वर्षानुवर्षे आम्ही त्यांच्यासोबत एकत्र काम केलेलं आहे आणि या माध्यमातून एक वेगळं नातं त्यांच्याबरोबर निर्माण झालं होतं. मला तर आता धक्का बसला, चटका बसला मनाला लावून देणारा, आणि अशा या व्यक्तिमत्वाचा आम्ही गमावलं. त्या मी श्रद्धांजली अर्पित करतो. मग या घटनेची संपूर्ण चौकशी होणार आहे का? आणि अनेक वेळा असं घडतं की विमान अपघातात किंवा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये वरिष्ठ नेत्यांचं निधन होतं आणि त्यामुळे अनेक शंका मनामध्ये येतात की कशा रीतीने तर विमान खराब होतं का वैमानिकाची काही चूक होती का, हवामानामध्ये काही बदल होता का, काय जे असेल नसेल त्याच्या माध्यमातून शंका येणं स्वाभाविक असतं. या घटनेबद्दल आता चौकशी होईल आणि त्या चौकशीमधनं तथ्य बाहेर येईल. भाऊ, दादासोबत आपण काम केलेलं आहे, एखादी आठवणी त्यांची आपल्याला सांगता येईल का? अनेक आठवणी दादांसोबतच्या आहेत व त्यातली एक महत्त्वाची आठवण अशी की ज्यावेळेस भाजपमधून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या कालखंडामध्ये विधान परिषदेसाठी मला तिकीट दिलं आणि विधान परिषद निवडून आली पाहिजे यासाठी दादाने प्रचंड मेहनत घेतली. जवळजवळ मतदानाच्या दिवशी 7 तास ते एकत्र त्या ठिकाणी बसून मतदान पूर्ण होईपर्यंत, रिझल्ट लागेपर्यंत, आणि मतदानाच्या वेळेसही त्यांनी मतदान आलं की नाही आलं यासाठी प्रयत्न केले. त्याबरोबरीला प्रथम क्रमांकाचं मत मला मिळालं पाहिजे यासाठी जे मतदार त्यांनी केले ते पश्चिम महाराष्ट्रामधले आणि त्यांच्या अत्यंत जवळचं मतदान पहिल्यांदा मला दिलं. त्यांना दुसरीकडचं मतदानावर विश्वास होताच, पण तो अति जवळचे मतदान मला दिलं की खडसे साहेबांना मतदान मिळालं पाहिजे, पहिल्या क्रमांकाचं मिळालं पाहिजे. प्रथम नाथाभाऊला मतदान करा, नंतर रामराजेंना मतदान करा आणि रामराजेही निवडून आले पाहिजे, अशा दोघांच्या दृष्टिकोनात त्यांनी प्रयत्न केले. मला वाटतं दिलेला शब्द पाळणारा हा नेता आहे. अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये प्रशासनामध्ये त्यांचे चांगले अनुभव मला त्यांच्यासोबत काम करताना आलेले आहे.